राज्याला गेले काही दिवस अवकाळीचा तडाखा बसलेला आहे आणि अशातच राज्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दौरा सुद्धा सुरू होतोय। नागपूरमध्ये असतील आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान। विदर्भातील शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। अवकाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी घोषणा केली जाते याकडे नजर असते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? विदर्भातल्या शेतकऱ्यांशी आज केंद्रीय कृषी मंत्री संवादही साधणार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले काही दिवस अवकाळीच्या तडाख्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। अगदीच आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जो आहे तो नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील त्यांचा दौरा असणार आहे। आज दुपारी 12 वाजता नागपूरच्या सूर्यभट सभागृहामध्ये जे आहे ते शेतकरी संवाद या कार्यक्रमाचं आयोजन एकूणच करण्यात आलं आहे आणि विदर्भातून जवळपास 1500 पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत या कार्यक्रमामध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे। तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या सर्व शेतकऱ्यांसोबत जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते संवाद साधणार आहे। या दरम्यान जे आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती जी आहे ती या कार्यक्रमाला असणार आहे। मात्र आपण जर पाहायला गेलं तर मागील या महिन्यामध्ये जे आहे ते अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात काही वेगळी घोषणा जी आहे ते केंद्रीय कृषी मंत्री करू शकतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि सोबतच समोर पेरणीचे दिवस आहे, त्यामुळे कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जे आहे ते शेती करायची जेणेकरून सर्वाधिक फायदा जो आहे तो आपल्याला मिळवता येईल, उत्पन्न जास्त मिळवता येईल, या संदर्भात देखील शेतकऱ्यांसोबत जे आहे ते कृषी मंत्री जे आहे ते एकूणच संवाद साधणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आगामी पेरणीच्या अनुषंगाने जे आहे ते काही नवीन घोषणा देखील केंद्रीय कृषी मंत्री आज करतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।